सर्वांना गुड मॉर्निंग. मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आय होप तुम्ही सर्व ठीक असाल, मजेत असाल आणि सुखरूप असाल. तर आज आहे महाशिवरात्रीचा दिवस. तर माझी अशी सकाळी छान अशी पूजा झालेली आहे. मी छान असे स्वच्छ वगैरे देव वगैरे करून अशी छान माझी पूजा कंप्लीट केलेली आहे. तर मी मार्केटमधून सचिनला फुलं सांगितले होते, पण सचिनला काही वेळ काही मिळाला नाही. तर मग जे घरी माझे फुलं होते मी तेच देवाला अर्पण केले. आणि हे बघा माझी अशी छोटीशी माझी पूजा कंप्लीट झालेली आहे. दुपारचा टाईम झालेला होता, दुपारचे वाजले होते 3 आणि अचानक असा बँडचा आवाज आला आणि मी बाहेर आली. तर बघते तर काय अशी शिव आणि पार्वतीची छान अशी वरात चाललेली होती आणि छान बँड होता बा. लोक असे नाचणारे होते, काही मस्त असे नाचत गातच होते आणि खरंच पाहण्यालाही खूप असं छान नजारा होता हा वाला. आणि अशीच दरवर्षीसुद्धा माझ्या घरापुढून अशी शिव पार्वतीची अशी वरात जात असते आणि खरंच खूप छान वाटते. कारण की इकडून तिकडून मंदिराचा आवाज, घंट्यांचा आवाज, माझ्या घराजवळ पण अशी मंदिर आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आपला महाशिवरात्रीचा उपास सोडण्याचा टाईम होता. तर मला करायचा होता स्वयंपाक. सकाळला मी आता रेडी होऊन चालली आहे आता स्वयंपाकाला. तर हे काचेचे बांगड्या होते माझे. मी जे अगोदर मला काम करायचे होते, फुटून वगैरे जाईल म्हणून मी काढून ठेवले होते. तर मागे मला अशी जखम झालेली होती म्हणून मी काचेच्या बांगड्या फार कमी घालते. तर आता मी होत आहे रेडी आणि मी रेडी होऊन जाते कारण की मग नंतर आपल्या बायांना नंतर तयारी करू, नंतर केस विसरू तर आपल्याला काही टाईम मिळत नाही आणि तो आपला टाईम काही निघत नाही. तर आता मी जात आहे स्वयंपाक करायला. तर हे बघा मी असं पूर्ण रेडी करून ठेवलेलं आहे. आलू, दही वगैरे पूर्ण असं बाहेर काढून ठेवलेलं आहे. चिप्स वगैरे करून ठेवलेले आहे. जे मला आलू भजी वगैरे करायचे होते आणि हे आणलं आहे पालक आणि पनीर. तर पालक आणायला टाईम आहे. पालक पनीरचा मसाला आणलेला आहे. त्यांना पालक काही मिळाली नाही मार्केटमध्ये. तर मी म्हणाले की मी नंतर आणेल पालक. तर मी म्हटलं चला तोपर्यंत आपण छान असं कुकर वगैरे, कढी वगैरे जे काही दुसरा स्वयंपाक आहे तोपर्यंत आपण रेडी करून घ्यावी. आहे आता वरण भाताचा कुकर आणि हा जो डब्बा आहे मिठाचा, तर मी हा अगोदर माझा जुना डब्बा होता ज्याच्यामध्ये मला परत अजून मीठ भरावं लागलं कारण की मी डीमार्टमधून काचेचा डब्बा आणलेला होता जो सचिनने, मी आता अमरावतीला गेली होती तर त्यांनी पचमढीवरून घरी आले होते आणि मी गावालाच होते. तर त्यांना किचनमध्ये थोडंफार काम असताना त्यांच्या हातातून तो डब्बा खाली पडला आणि तो डब्बा फुटला. तर हे बघा आता मी परत लागलेली आहे कामाला आणि मला करायचं आहे आता पनीर कट. तर मी असे छान मिडियम साईजचे पीसेस कट करून घेते कारण की आम्हाला असं बारीक पण नाही आणि मोठे पण पीसेस नाही आवडत. आणि आता ॲप्रन वगैरे घालून घेतलं कारण की मी विसरली होती ॲप्रन वगैरे घालायची कारण की तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं आहे की कोणी कस्टमर वगैरे आलं तर मग स्मेल वगैरे लागतात ड्रेसला वगैरे. तर मग त्यासाठी मी असं ॲप्रन कॅरी करून घेते. आणि हे बघा आता माझा झाला कांदा वगैरे कट आणि मी तुम्हाला दाखवत आहे. मी अशी चण्याची डाळ खूप अशी उशिरा भिजू घातली होती. मी म्हटलं चला थोडं पाणी असं गरम करून घेते कोमट वगैरे आणि मग म्हणजे लवकर भिजेल बा म्हणून. आणि हे मिरची घेतली कट करायला कारण की मला वडे बनवायचे होते. कारण की आज माझ्या घरी आहे पाचपावली जे पचमढीला वगैरे जातात ना लोक. सचिन नेहमी असे दरवर्षीच पचमढीला जातात शंकराचं दर्शन घ्यायसाठी. त्यांना असं कोणी महादेव पण असं म्हटलं जाते की महादेवाला चाललो बा म्हणून. तर अशा प्रकारे त्यांची अशी पूजा पण इकडे करणं सुरू होते कारण की. आणि हे बघा इकडे अशी छान सचिननी पहिले मला अगोदर कोथिंबीर आणि अशी पालक आणून दिलेली होती फ्रेश फ्रेश. तर त्यांची तिकडे पूजा सुरू होती, माझं इकडं घरातलं किचनमधलं काम सुरू होतं. त्यांनी म्हणाले की तू स्वयंपाक कर, मी तोपर्यंत पूजेचं वगैरे आटपून घेते कारण की आज मुलं घरी नव्हते. मुलं गेले होते स्कूलमध्ये, त्यांची स्कूल होती. तर आज त्यांच्या मागेच होतं पूजेचं वगैरे, नाहीतर मग दक्ष वगैरे भरपूर त्यांना मदत वगैरे करू लागतात. तर असं माझं छान पालक पनीर बनणं सुरू आहे आणि खरंच मला सचिन खूप मदत करतात. त्यांना माझी क्यू येते, दया येते कारण की चल बा हे एकटीच करते बा म्हणून. आणि सासूबाईच्याने काही तेवढं काही होत नाही कामं वगैरे. तर मग मी इकडे पटापट आटपून घेत आहे आणि खरंच त्यांनी मला खूप मदत करते. मला तर असं वाटते की प्रत्येक व्यक्तींनी प्रत्येक माणसाने आपल्या बायाची थोडी ना थोडी तरी मदत करायला पाहिजे. तर हे बघा अशी सुरू आहे माझी आता पालक पनीर पण झालेली आहे आणि इकडे छान असं नैवेद्य वगैरे पण पूर्ण काढलेलं आहे. आणि गोड म्हणून आम्ही आज काही एवढं काही केलं नाही, तर मी गुळाचीच पोळी केलेली होती. तर तेच मी आता गोड म्हणून दाखवत आहे कारण की खूप टाईम पण झालेला होता आणि गोड काय करू मला हे काही सुचत पण नव्हतं. आणि माझ्या घरी असं कोणी गोड खूप असं आवडीनं खात पण नाही. तर मी देवाला वगैरे असा नैवेद्य छान दाखवून दिला. चला म्हटलं आता आपली बाहेरची पूजेची तयारी करावी. तर सचिननी पूर्ण पूजा वगैरे मांडून ठेवली होती बघा. त्यांना जसं जमेल त्यांनी तशी
अशी छान छोटीशी पूजा त्यांनी मांडलेली होती. तर हे पूजा आपल्याला घराच्या बाहेरच करावं लागते. तर हे पूजा कोण कोण करतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा, हे असे 5 वड्या, 5 दिवे, 5 पात्या वगैरे करावं लागतात. आणि हा पचमढीवरून आणलेला हा प्रसाद आहे. तर हा पूर्ण एकत्र प्रसाद करून घेतलेला आहे. तर मी असा व्हिडिओ त्यांचा काढत आहे म्हणून तो व्हिडिओ इकडे तिकडे असा हलून राहिलेला आहे. तर मी त्यांना इकडे पूजेचं पण सांगून राहिलेली आहे आणि त्यांना इकडे माझा व्हिडिओ पण काढणं सुरू आहे. तर त्यांनी छान असा मंडप वगैरे घातला जाते त्याला. याच्यामध्ये असे मंडप आहे त्याच्यावर आंब्याचे पानं वगैरे ठेवले जातात. कोणी म्हणतात की शंकर पार्वतीच्या ह्या मंडपामध्ये असं लग्न होतात, असं पुराणे लोक म्हणतात. आता खरं काय ते मला पण काही कळत नाही तेवढं. तर जसं जमेल तसं माझ्या सासूबाईच्या घरी अशी पूजा होतात. तर तशी परंपरा आता माझ्यापणकडे सुरू आहे. तर हे बघा, असं सर्व पूजा वगैरे आटपून घेतलेली आहे आणि खरंच खूप छान वाटते अशी पूजा वगैरे. आणि त्यानंतर मग मी बसली पूजेला. मी म्हटलं चला तर तुम्ही माझा व्हिडिओ बनवा आणि मी आता पूजा करते. तर त्यांनी व्हिडिओ वगैरे बनवत होते आणि मी लागली अशी पूजा करायला. तर आमच्याकडे असं हिंगणघाटामध्ये जो कोणी म्हणजे पचमढीला वगैरे गेले तर त्यांच्या घरी अशी 5 पावली केल्या जाते. तर माझ्या घरी अशी ही छोटीशी पूजा आहे. हे याला काय म्हणतात, माझ्याकडे कफन होते. तर म्हणून म्हटलं चला आता काय करायचं. तर माझ्याकडे मग हे असे गुल्लक होते चाय वगैरे प्यायचे. तर मी म्हटलं चला आता यालाच तुम्ही ऑर्गनाईज करा आणि याच्यामध्येच तुम्ही शंकर पार्वतीचा मंडप सजवा. तर फायनली अशी झाली आहे पूजा आणि आरतीची वेळ झालेली होती. तर सचिन करत होते आरती आणि मी इकडे व्हिडिओ पण माझा काढणं सुरू होता आणि इकडे ताड्या पण वाजवणं सुरू होते माझे. तर हे बघा, अशी छान अशी पूजा होत आहे आणि खरंच खूप भारी वाटते ना ही अशी पूजा आणि असा सण वगैरे. तर अशा प्रकारे माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.